सोबत मोठ्या प्रमाणात आपण आता ई बसेस घेतो आहोत सगळ्या महानगरपालिकांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून. कारण आपल्याला प्रदूषण जर कमी करायचं असेल तर एंड टू एंड ट्रान्सपोर्टेशन आपल्याला द्यावं लागेल. त्यामुळे ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. ई बसेसने आपण जोडतो आहोत. आणि यातला तिसरा टप्पा काय आहे? तिसरा टप्पा आहे MMRच्या ट्रान्सपोर्टेशनच्या इंटिग्रेशनचा. आपण मुंबईमध्ये इंटिग्रेशन केलं. आता सिंगल ॲपवर सिंगल तिकीटवर मुंबईमध्ये कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं. आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही MMRची सिंगल अथॉरिटी केली आहे. या अथॉरिटीमध्ये एका ॲपवर एका तिकिटावर MMR रिजनच्या कुठल्याही महानगरपालिकेत कुठेही तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी मेट्रो असेल, त्या ठिकाणी सबर्बन रेल्वे असेल, त्या ठिकाणची बस असेल किंवा मुंबईतली मोनो असेल किंवा पुढे वॉटर टॅक्सी जेव्हा सुरू करू तेव्हा वॉटर टॅक्सी असेल, एका तिकिटावर आपण त्याच्यावर ट्रॅव्हल करू शकाल.